बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 2,35,00,000 रुपयांचा गांजा जप्त केला आहे। ही कारवाई बारामती शहर पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे। गोपनीय माहितीच्या आधारे बारामती शहरातील जळोचेतील शेतामध्ये 1500 लिटर क्षमतेच्या 2 टाक्या बेवारस अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाड टाकली। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। टाक्यांना कुलूप असल्यामुळे पोलिसांनी ते तोडून तपासणी केली असता 2 टाक्यांमध्ये सुमारे 470 किलो पॅकिंग केलेला गांजा आढळून आला। या गांजाची अंदाजे किंमत 2,35,00,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। 25 फेब्रुवारी पासून बारामती शहर, बारामती उपविभाग आणि संपूर्ण बारामती विभागातील एकूण 5 तालुक्यामध्ये सायंकाळी 7 ते 9 या दरम्यान नाकाबंदी आणि पेट्रोलिंग ही राबवल्या जात होती। त्याचाच एक भाग म्हणून आज दुपारी आम्हाला माहिती मिळाली की बारामती शहरातील जवळची रोडला एका ओपन प्लॉटमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे ड्रम लॉक करून पडलेले आहेत। सदर ठिकाणी आमचे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज चिवडशेट्टी साहेब आणि DYSP आम्ही स्वतः जाऊन ते ड्रम ओपन करून पाहिले असता त्यामध्ये गांजा असल्याची आमची खात्री झाली। सदरचे 2 ड्रम हे पंचासमक्ष ताब्यात घेऊन आज पोलीस स्टेशनला आणून त्यातील एकूण पॅकेट्स मोजतात ते 465 पॉकेट्स आणि एकूण 470 किलोग्रामचा गांजा, ज्याची किंमत आता खुल्या बाजारामध्ये शासकीय नियमाप्रमाणे 50,000 रुपये किलो प्रमाणे 2,35,00,000 रुपये या गांजाची किंमत होत आहे। सदरचा गांजा हा या नाकाबंदी दरम्यान कुणीतरी अज्ञात वाहनाने या ठिकाणी टाकून गेलेला आहे अज्ञात आरोपीने। सदर अज्ञात आरोपी, अज्ञात वाहन याचा शोध घेणे, गुन्हा दाखल करणे आणि त्यांचा शोध घेणे ही पुढील प्रक्रिया सध्या चालू आहे।